गुड इव्हनिंग स्टुडंट्स. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कम्प्युटरचा तास पाहणार आहोत. त्याच्यामधील एम एस ऑफिस पाहणार आहोत. एम एस ऑफिस म्हणजे काय बघा, जे आपल्या कंपन्यांमध्ये की दैनंदिन बिझनेस असेल किंवा काही कार्यालयीन वापर असेल तर त्या कार्यालयामध्ये वगैरे कम्प्युटर वापरले जातात, संगणकावर काम केले जातं आणि काम अचूकतेने करण्यासाठी काय केलं जातं तर कम्प्युटरचा वापर केला जातो. आणि कम्प्युटरवर केलेले काम, जे काम आहे यालाच ऑफिस ऑटोमेशन असे म्हणतात. बघा, जे संगणकावर केलेले काम आहे त्यात अचूकता आलेली असते आणि त्यालाच ऑफिस ऑटोमेशन असे म्हणतात. आता डॉक्युमेंटेशन, कॅल्क्युलेशन, प्रेझेंटेशन या विविध कामासाठी मायक्रोसॉफ्ट काय करते, या कामासाठी बघा एक कंपनीने पॅकेज तयार केलेलं असतं. यालाच एम एस ऑफिस म्हणजे मायक्रोसॉफ्ट असे म्हणतात. काय म्हणतात? मायक्रोसॉफ्ट. एम एस ऑफिस म्हणजे काय म्हणतात? मायक्रोसॉफ्ट. म्हणजे बघा, डॉक्युमेंट असतील, जे कॅल्क्युलेशन असेल, जे काही प्रेझेंटेशन आहे ते आपण या विविध कामासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीने एक पॅकेज तयार केलेलं आहे. कशासाठी बघा, लक्षात ठेवा. डॉक्युमेंटेशन, कॅल्क्युलेशन, प्रेझेंटेशन या विविध कामांसाठी, अजून काही गोष्टी आहेत त्या कामांसाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीने जे पॅकेज तयार केलेले आहेत यालाच एम एस ऑफिस असं म्हणतात. एम एस ऑफिसच्या आवृत्त्या बघा, एम एस ऑफिस 4.3, एम एस 97, एम एस ऑफिस 2000, एम एस ऑफिस XP, त्याचबरोबर एम एस ऑफिस 2003, एम एस ऑफिस 2007 या पद्धतीच्या बघा एम एस ऑफिसच्या काय आहेत? आवृत्त्या आहेत. काय आहेत? आवृत्त्या आहेत. लक्षात ठेवायच्या. एम एस ऑफिस 4.3, एम एस ऑफिस 97, एम एस ऑफिस 2000, एम एस ऑफिस XP, एम एस ऑफिस 2003 आणि एम एस ऑफिस 2007. नेक्स्ट पुढे पाहूया एम एस ऑफिस मधील ऍप्लिकेशन. एम एस ऑफिस मधील काय ऍप्लिकेशन पाहणार आहोत. बघा, कोणकोणते आहेत एम एस ऑफिस मधील ऍप्लिकेशन्स. एम एस वर्ड आहे, एम एस एक्सेल आहे, एम एस पॉवर पॉइंट आहे, एम एस एक्सेस आहे, एम एस आउटलुक आहे, एम एस फ्रंट पेज आहे. आता एम एस वर्ड मध्ये काय करतो आपण, जे काही आपल्याला डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत, जे काही कागदपत्र तयार करायचे आहेत, जे काही आपल्याला लिखित स्वरूपात एखादा डाटा ठेवायचा आहे तर त्यावेळेस आपण काय करतो, एम एस ऑफिसचा वापर करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे मजकूर असतील, एखादी महत्वाची फाईल बनवायची असेल, एखादं पत्र असेल, एखादं रिझ्यूम असेल तर त्या पद्धतीने आपण एम एस वर्ड मध्ये टाईप करू शकतो. एम एस वर्डचा वापर करू शकतो. एम एस ऑफिस मध्ये एम एस वर्डचा हे जे ऍप्लिकेशन आहे ते आपण काय करू शकतो, वापरू शकतो आणि त्यामध्ये अचूकता निर्माण होते. त्याचबरोबर ते आपल्याला जतनही करता येते, सेव्ह ठेवता येते आणि आपल्याला त्याचा वापर करता येतो. मग ती सेव्ह केल्यानंतर खूप दिवसांनी जरी म्हणले काही बदल करायचे असतील, त्याच्यात महत्वाची माहिती आपण जी साठवलेली असेल, महत्वाची माहिती जी टाईप केलेली असेल, जी फाईल रेडी असेल तयार केलेली, तर ती आपण साठवून ठेवू शकतो. हे एम एस वर्ड मध्ये होते. त्याचबरोबर बघा, आता एम एस एक्सेल. आता एम एस एक्सेल मध्ये काय, तर याच्यावर आपल्याला वेगवेगळे बघा गणितीय क्रिया असतील, म्हणजे गुणाकार असेल, भागाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, इक्वेशन असेल, पर्सेंटेज असतील, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जे काही गणितीय म्हणजे अंकगणितीय असतील किंवा काही असेल तर ते तुम्ही एक्सेल मध्ये करू शकता. त्याचबरोबर बघा, एम एस वर्ड असेल, एक्सेल असेल, पॉवर पॉइंट मध्ये असेल, आपला जो टाईप करतो त्या टाईपचे अक्षरे सुद्धा असतील, मग बारीक पाहिजे, मोठी पाहिजे, त्याचा फॉन्ट कसा पाहिजे, आपल्याला फॉन्ट साईज सुद्धा घेता येते, आपल्याला लिपी निवडता येते की आपल्याला कोणत्या ह्याच्यामध्ये टाईप करायचं आहे. त्याचबरोबर काही बोल्ड करायचं आहे का, ठळक अक्षरामध्ये पाहिजे का, आपल्याला कोणत्या अक्षराखाली अंडरलाईन हवी आहे का, कोणत्या अंकाखाली अंडरलाईन हवी आहे का, म्हणजे या बारीक सारीक गोष्टी, किंवा अक्षर तिरपा हवा आहे का किंवा सरळ हवा आहे, कर्सिव्ह मध्ये हवा आहे का, हे सुद्धा आपण याच्यामध्ये बदल करू शकतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यामध्ये काय होतात, बरोबर करता येतात. त्याचबरोबर आपल्याला जर एखादा मजकूर मधोमधच हवा असेल किंवा डाव्या साईडला हवा असेल किंवा उजव्या साईडला हवा असेल, त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, तयार करू शकतो.
त्याचबरोबर त्याची सेटिंगही करू शकतो. आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे हे सगळं MS वर्ड असेल, एक्सेल मध्ये असेल करू शकतो. आता पुढे पाहूयात आपण MS पॉवर पॉइंट. आता पॉवर पॉइंट म्हणजे काय? पॉवर पॉइंट मध्ये बघा प्रेझेंटेशन. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये काय करता येतात? विविध स्लाइड्स तयार करता येतात, विविध डिझाईन्स बनवता येतात. एखादं आपल्याला म्हणजे प्रेझेंटेशन करण्यासाठी मोठमोठ्या कार्यालयामध्ये किंवा एखादी मीटिंग असेल तर त्याच्यासाठी काय केलं जातं? PPTचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळे फोटोज आपल्याला टाकता येतात. वर्ड मध्ये सुद्धा आपल्याला फोटोंचा वापर करून आपल्याला फाईल बनवता येते. त्याचबरोबर पॉवर पॉइंट मध्ये सुद्धा फोटोचा वापर करू शकतो आपण, राईट करू शकतो, PPTला आवाज देऊ शकतो. असं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा आपण या ऍप्लिकेशन मध्ये काय करू शकतो? वापर करू शकतो. म्हणजेच या पद्धतीने या सगळ्या जे ऍप्लिकेशन आहेत MS ऍप्लिकेशन याचा काय करू शकतो? वापर करू शकतो. फ्रंट पेजचा वापर करू शकतो. आउटलुक आहे, ऍक्सेस आहे, या पद्धतीने आपण काय करू शकतो? वापर करू शकतो. आता बघा MS वर्ड. आता MS वर्डची वैशिष्ट्ये. आता आपण वैशिष्ट्ये पाहूयात. बघा, टाईप केलेल्या मॅटरची व्यवस्थित मांडणी करणे, पॅराग्राफ तसेच 2 लाईन योग्य अंतर ठेवणे. बघा, योग्य अंतर ठेवणे. लक्षात घ्या, वैशिष्ट्य पाहतोय आपण MS वर्डची वैशिष्ट्ये. एकदा टाईप केलेला मॅटर काही दुरुस्त करायचे असल्यास ती करता येते. म्हणजे बघा, एखादं काही आपण लेखन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्त करायचंय तर आपण काय करू शकतो? दुरुस्त करू शकतो. म्हणजेच हे आपोआप. त्याचबरोबर MS वर्ड मध्ये बघा, हे आपोआप स्पेलिंग चेक करतं, ग्रामॅटिकली मिस्टेक आहे का ते चेक करतं. म्हणजे याचा या ऍप्लिकेशनचा वापर म्हणजे चुका सुधारण्यासाठी होतो. बघा, स्पेलिंग चेक करते. एकदा टाईप केलेल्या मॅटरचा अनेक प्रती काढता येतात. मग जर एखादं टाईप केलेलं आहे, आपल्याला 2 प्रती हवे असतील, 5 प्रतीमध्ये हवे असतील तर आपण काय करू शकतो? काढू शकतो. एकदा टाईप केलेल्या मॅटरच्या अनेक प्रती आपण काढू शकतो, विविध प्रती काढू शकतो. लक्षात घ्या. पुढे आहे मॅटर फाईल मध्ये सेव्ह करून ठेवता येतो. मॅटर काय करता येतो? फाईल मध्ये सेव्ह करून ठेवता येतो, जेणेकरून तो केव्हाही ओपन करून प्रिंट काढता येते. जेणेकरून काय होतं? तो केव्हाही ओपन करून प्रिंट काढता येते. जो मॅटर आहे, जो लिहिलेला आहे, जे लेखन केलेलं आहे, जे टाईप केले त्याच्यावरती, ते आपल्याला सेव्ह करून ठेवता येतं. काय करून ठेवता येतं? सेव्ह करून ठेवता येतं. सांगितलं तुम्हाला मी मगाशीच की तो केव्हाही ओपन करून आपण प्रिंट काढू शकतो. आवश्यकतेप्रमाणे चित्र, विविध आकृत्या, आलेख इत्यादी मॅटर मध्ये टाकता येतात. जो काही मॅटर तयार केलेला आहे त्यात जर आवश्यकता असेल, चित्र टाकायचे असतील, वेगवेगळे पिक्चर्स, आकृत्या असतील, आलेख असेल, आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो? टाकू शकतो. त्याच्या पुढे बघूया MS वर्ड. MS वर्ड म्हणजे काय? तर स्टार्ट. बघा कसं सुरू करायचं? स्टार्ट प्रोग्राम मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2007. पहिल्यांदा स्टार्ट बटनावर क्लिक करायचं, नंतर प्रोग्राम्स, नंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड मीन्स ऑफिस, नंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2007. बरोबर. नेक्स्ट पाहूया. MS वर्ड सुरू झाल्यावर खालील गोष्टी दिसतात. MS वर्ड सुरू झाल्यावर काय होतं? खालील गोष्टी दिसतात. मग कोणकोणत्या? टायटल बार. कोणत्या आहेत? टायटल बार. बघूयात आता टायटल बार वर काय असेल? मायक्रोसॉफ्ट वर्डच्या विंडोज मध्ये सर्वात वर डॉक्युमेंट मायक्रोसॉफ्ट वर्ड असे टायटल असलेली निळी पट्टी असते. बघा, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सर्वात वर डॉक्युमेंट मायक्रोसॉफ्ट वर्ड असे टायटल असलेली काय असते? निळी पट्टी दिसते. यालाच काय म्हणतात? टायटल बार म्हणतात. यालाच काय म्हणतात? टायटल बार असे म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? टायटल
बार असे म्हणतात. यावरून आपण कोणत्या फाईलमध्ये व कोणत्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये काम करीत आहोत त्याबद्दल माहिती कळते. बघा, यावरून आपण कोणत्या फाईलमध्ये व कोणत्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये काम करीत आहोत याबद्दल काय होते, माहिती कळते. टायटल बारच्या सर्वात शेवटी उजव्या हातात, टायटल बारच्या सर्वात शेवटी म्हणजे उजव्या हातास मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोर आणि क्लोज हे बटन्स असतात. लक्षात घ्यायचंय. मायक्रोसॉफ्ट वर्ड सर्वात वरती टायटल असलेली निळी पट्टी असते, याला टायटल बार असं म्हणतो आपण. वरचा शीर्षक आहे टायटल बार. यावरून आपण कोणत्याही फाईल मध्ये किंवा कोणत्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये काम करत आहोत हे आपल्याला माहिती कळत असते, की आपण MS ऑफिस मध्ये आहोत का, MS एक्सेल मध्ये आहोत का, की पॉवर पॉइंट मध्ये आहोत, हे आपल्याला काय होतं त्याच्यावरून समजत असतं. आणि टायटल बारच्या शेवटी सर्वात उजव्या हातास आपल्याला क्लोज करायचं आहे, म्हणजे उजव्या हातात की कोपऱ्यामध्ये मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज असं चुकीची फुली असलेलं बटन असतात. बघा, आता त्याच्यानंतर पाहूया मेनू बार. आता MS वर्ड मध्ये ज्या सुविधा वापरतो त्या ऑप्शन्स या स्वरूपात काय होतात, वापरतो. आपण ऑप्शन स्वरूपात काय करतो, वापरतो. आणि ऑप्शन नुसार वेगवेगळ्या ऑप्शन्स नुसार काय करतो, वेगवेगळ्या मेनू मध्ये समावेश करण्यात आला आहे. बघा, तर मग कोणकोणतं, तर फाईल असेल, एडिट असेल, व्ह्यू असेल, इन्सर्ट असेल, फॉर्मॅट असेल, तर या वेगवेगळ्या मेनू मध्ये समावेश करण्यात आले. आपण ज्या काही म्हणजे फाईल मध्ये फाईल घ्यायची असेल नवी तर फाईल न्यू म्हणू शकतो आपण. नवीन फाईल येते. एडिट असेल तर जे काही वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायचे असेल तर एडिट हा ऑप्शनला आपण क्लिक करू शकतो. व्ह्यू या ऑप्शनला क्लिक केलं तर आपण जे काही तयार केलेलं आहे ते फक्त कशा पद्धतीने दिसतं ते पाहू शकतो. त्याचबरोबर इन्सर्ट म्हणलं की एखादं काही आपल्याला घ्यायचं आहे, कॉलम असेल घ्यायचा तर आपण इन्सर्ट द्वारे आपण काय करू शकतो, कॉलम वगैरे घेऊ शकतो. फॉर्मॅट असेल तर तो घेऊ शकतो. म्हणजे या पद्धतीने मेनू बारचा आपल्याला काय होत असतो, वापर होत असतो. आता स्टँडर्ड टूलबार. स्टँडर्ड टूलबार वर फाईल मेनूतील व इतर काही मेनूतील ऑप्शन याचे शॉर्टकट्स, याचे काय शॉर्टकट्स बटन असतात. आणि ज्या ऑप्शनचा वापर नेहमी होतो त्या मेनू मधून वापरण्यात जो वेळ लागतो तो वाचावा म्हणून टूल बार वापरण्यात आलेला आहे. म्हणजे टूल बार बनवण्यात आले. त्याच्यासाठी काय होतं की ज्यावेळेस आपल्याला इतर काही मेनूतील ऑप्शन्स आहेत, काही शॉर्टकट्स आहेत, तर ते काय करावे लागतात, बटन्स असतात आणि काय होतं आपण त्याचा वापर नेहमी करत असतो आणि त्यांना मेनू मधून वापरण्यात जो वेळ लागतो म्हणून त्याला काय म्हणण्यात आलेलं आहे, त्यासाठी काय वापरण्यात आलेलं आहे, टूलबार वापरण्यात आलेला आहे. यानंतर पाहूयात आपण फॉर्मॅटिंग टूलबार. आता फॉर्मॅटिंग टूलबार वर या शब्दावर प्रक्रिया करणारा टूलबार आहे. काय आहे, यावर प्रक्रिया करणारा काय आहे, टूलबार आहे. जसे की शब्दांना आपल्याला बोल्ड करायचं आहे. मी मगाशी सांगितलं आपल्याला बघा, बोल्ड करायचं म्हणजे एखादं अक्षर लिहिलेलं असेल बॅट, मग हे जर ठळक दिसेल पाहिजे आपल्याला, ठळक दिसण्यासाठी आपण त्याला बोल्ड क्लिक केलं तर ते काय होणार आहे, ठळक अक्षरामध्ये काय दिसणार आहे. लक्षात घ्यायचंय. म्हणजे त्याला शब्दांना बोल्ड करायचं असेल, इटलीकरण करायचं असेल, वाक्यांना व्यवस्थित सेट करायचं असेल, शब्दांना वेगवेगळ्या स्टाईल मध्ये सेट करणं असेल, व शब्दाची साईज लहान मोठी करणं असेल तर त्यासाठी काय करत असतो आपण, फॉर्मॅटिंग टूलबारचा वापर करत असतो. म्हणून हे फॉर्मॅटिंग टूलबार याच्यासाठी वापरतो. बघा आपण साईज असेल, इटालिकरण असेल, शब्दांना बोल्ड करायचं असेल, वाक्यांना व्यवस्थित सेट करायचं असेल तर यावेळेस आपण फॉर्मॅटिंग टूलबारचा वापर करतो. आता रुलर लाईन बघूया. आता रुलर लाईन म्हणजे काय, तर एक प्रकारची स्केल मोजपट्टी आहे. एक प्रकारची स्केल म्हणजे काय आहे, मोजपट्टी आहे. तर MS वर्ड मध्ये घेतलेल्या लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम, मार्जिन किती सोडायची हे कळते.
रुलर लाईन म्हणजे बघा ज्या MS म्हणजे एक मोजपट्टी आहे, लक्षात घ्या. रुलर लाईन म्हणजे काय, तर एक मोजपट्टी आहे, म्हणजे जे MS वर्ड मध्ये घेतले आपण. मग त्याच्यामध्ये आपल्याला जर आता पेज सेटअप करायचे, जर पेज व्यवस्थित दिसण्यासाठी मग लेफ्ट साईडला किती जागा सोडली पाहिजे, राईट साईडला किती जागा सोडली पाहिजे, टॉपला किती जागा सोडावी, बॉटमला किती जागा सोडावी, हे कळण्यासाठी म्हणजे त्याचं मार्जिन किती सोडायचं हे कळते, आणि टॉप सेटिंग किती अंतरावर करायची हे सुद्धा आपल्याला काय होतं समजलं जातं. यासाठी रुलर लाईनचा वापर केला जातो. आता स्क्रोल बार पाहूया. आता स्क्रोल बारवर काय होतं, मायक्रोसॉफ्ट वर्ड या विंडोज मध्ये सर्वात वर डॉक्युमेंट्स बघा. स्क्रोल बार मध्ये काय होतं की आपल्याला एका वेळी पानाचा संपूर्ण भाग स्क्रीनवर दिसत नसतो, बरोबर. की अशा वेळी त्या भागाला वर खाली उजवीकडे डावीकडे सरकवण्यासाठी स्क्रोल बारचा वापर होतो. लक्षात घ्या, स्क्रोल बारचा वापर कशासाठी होतो, तर आपल्याला एकाच वेळी पानाचा संपूर्ण भाग स्क्रीनवर दिसत नाही. अशा वेळी भाग खाली असेल, वर असेल, डावीकडे असेल, उजवीकडे असेल सरकवण्यासाठी या स्क्रोल बारचा आपण काय करत असतो, वापर करत असतो. त्यानंतर पाहूया कर्सर, म्हणजेच समोर दिसणारे एक लुक ब्लिंक करणारी उभी रेषा दिसते, तिला कर्सर असे म्हणतात. काय होतं, उभी, जेव्हा टाईप करतो त्याच्या पुढे एक उभी रेषा असते बघा, बरोबर की नाही. ब्लिंक करणारी सारखी ए जा करणारी समोर दिसणारे पेजवर एक लिंकवर लुक करणारी उभी रेषा असते, तिला कर्सर असे म्हणतात. तिला काय म्हणतात, कर्सर असे म्हणतात. ती ज्या ठिकाणी आहे तिथून तुम्ही टाईप करू शकता. ती ज्या ठिकाणी आहे तिथून तुम्ही काय करू शकता, टाईप करू शकता, किंवा तिथून अक्षर खोडू देखील शकता. लक्षात घ्यायचंय, तुम्ही तिथून अक्षर खोडू शकता किंवा ज्या ठिकाणी आहे तिथून तुम्ही टाईप करू शकता. आता पुढे पाहूयात ड्रॉइंग टूलबार. आता ड्रॉइंग टूलबारवर इन्सर्ट मेनूतील ऑप्शनचे शॉर्टकट्स असतात. ड्रॉइंग टूलबारवर काय असतं, इन्सर्ट मेनूतील काय असतात, ऑप्शनचे शॉर्टकट्स असतात. त्याचा वापर डॉक्युमेंट मध्ये आकृत्या, क्लिप म्हणजे बघा त्याच्यामध्ये आकृत्या असतील, क्लिप असतील, आर्ट असे टाकता येऊ शकतात. ड्रॉइंग टूलबार मध्ये इन्सर्ट मेनूतील ऑप्शनचे शॉर्टकट्स असतात. त्याचा वापर आपण डॉक्युमेंट मधील आकृत्या असतील किंवा क्लिप, आर्ट असतील वेगवेगळे, तर हे आपण काय करू शकतो, तिथे टाकू शकतो. त्यानंतर पाहूयात स्टेटस बार. बघा स्टेटस बार म्हणजे काय, तर स्क्रीनवर सर्वात खाली एक आडवी पट्टी असते. त्या पट्टीला स्टेटस बार असं म्हटलं जातं. म्हणजे बघा आपल्या सध्या म्हणजे कोणत्या पोझिशनला आपण काम करत आहोत यावरून समजते, आणि तसेच आपला कर्सर सध्या कोणत्या ठिकाणी आहे हे समजते. उदाहरणार्थ पेज नंबर 3 याचा अर्थ कर्सर पान नंबर 3 वर आहे. पेज नंबर 3 म्हणजे याचा अर्थ कर्सर कुठे आहे, पान नंबर 3 वर आहे. 3/10 अशा पद्धतीचं असतं. याचा अर्थ डॉक्युमेंट मध्ये किती आहेत, एकूण पाने 10 आहेत आणि तिसऱ्या पानावर आपण काम करत आहोत. काय बघा, लक्षात घ्या की एकूण किती पानं आहेत, 10 पानं आहेत, आणि आपण आता सध्या कोणत्या पानावर काम करत आहोत, तर तिसऱ्या पानावर काम करत आहोत. हे स्टेटस बारवर दिसतं. कशावर दिसतं, स्टेटस बारवर दिसतं. स्टेटस बार हा बघा शेवटी स्क्रीनवर सर्वात खाली एक आडवी पट्टी असते, त्या पट्टीला स्टेटस बार म्हणत असतात, आणि त्याच्यावर हे दिसलं जातं. त्या पोझिशनला आपण कोणत्या काम करत आहोत, कोणत्या पेजवर आहोत हे यावर दिसलं जातं. यानंतर पाहूयात फाईल मेनू. यामध्ये न्यू, नवनवीन कोरी फाईल उघडण्यासाठी या ऑप्शनचा उपयोग होतो. लक्षात घ्या, नवनवीन कोरी फाईल
उघडण्यासाठी न्यू सर्वात प्रथम आपण क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला जे मेनू पाहिले त्याच्यामध्ये न्यू हा मेनू असतो. म्हणजे कंट्रोल आणि एन जरी दाबलं तरी आपल्याला नवीन कोरी फाईल नवीन तयार करायची असेल तर ती काय होते, ओपन होते. ती शॉर्टकट की आहे कंट्रोल एन, कंट्रोल प्लस एन. कंट्रोल आणि एन तुम्ही दाबल्यानंतर एकाच वेळेस नवीन फाईल कोरी ओपन होते, त्यावर आपण काम करू शकतो. आता सेव्ह, सेव्ह म्हणजे काय, कंट्रोल प्लस एस. सेव्ह म्हणजे काय, कंट्रोल प्लस एस. आपण तयारी केलेली फाईल, वर्ड मधील फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह हा ऑप्शन वापरतात. लक्षात आलं? आपण तयार केलेली फाईल, वर्ड मधील फाईल सेव्ह करण्यासाठी काय करतात, हा ऑप्शन वापरतात. जर आपल्याला अगोदर नाव दिलेलं असेल तर त्या फाईलमध्ये जे बदल सेव्ह केले जातील, म्हणजे बघा जर फाईलला अगोदर नाव दिलेलं असेल तर त्या फाईलमध्ये जर बदल सेव्ह केलेले जातील, तर फाईलला नाव दिलेलं नसेल तर सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स समोर दिसेल आणि त्या फाईलचे नाव आपण टाईप करून तसेच लोकेशन देऊन ओके बटन दाबू शकतो. आणि ओके बटन दाबल्यानंतर त्या फाईलला आपण काय होतं, नाव दिलं जातं. सेव्ह कंट्रोल प्लस एस ही शॉर्टकट की आहे. ते केल्यानंतर सेव्ह ॲज ऑप्शन येतो. सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स वर समोर दिसेल. त्याच्यामध्ये आपल्या फाईलमध्ये काय करू शकतो, आपण टाईप करून तसेच लोकेशन देऊन आपण ओके बटन तुम्ही दाबू शकता. आता सेव्ह ॲजचा वापर, सेव्ह ऑप्शन पाहिला ऍक्च्युअल सेव्ह पाहण्यासाठी, बरोबर, कंट्रोल एस. आता सेव्ह ॲज म्हणजे सध्या चालू असलेली फाईल जी आहे आणखी एका दुसऱ्या नावाने सेव्ह करायचे असल्यास हा ऑप्शन वापरतात. लक्षात घ्या, जेव्हा सध्या चालू असलेल्या फाईलला आणखी एका दुसऱ्या नावाने आपल्याला सेव्ह करायचे तेव्हा सेव्ह ॲजचा वापर करतात. त्यासाठी फाईल, सेव्ह ॲज, सेव्ह इन समोर आपल्याला ज्या फोल्डर मध्ये डॉक्युमेंट सेव्ह करायचे असेल त्या फोल्डरचे नाव सिलेक्ट करावे. त्या फोल्डरचं नाव काय करायचं आहे, तिथं सिलेक्ट करायचे आहे. नंतर पाहूयात फाईल नेम या बॉक्स मध्ये फाईलला कोणते नाव द्यायचे ते नाव टाईप करायचं. लक्षात घ्या, फाईल नेम या बॉक्स मध्ये फाईलला कोणतं नाव द्यायचं ते नाव काय करायचं आहे, टाईप करायचं आहे. त्यानंतर सेव्ह बटन दाबायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सेव्ह बटन दाबायचं आहे आणि या पद्धतीने सेव्ह ॲज किंवा सेव्ह आपण करू शकतो. फाईल आपण सेव्ह करू शकतो. आता पुढे बघूयात ओपन. ओपन ओपन करायचं असेल तर कंट्रोल प्लस ओ या कीचा वापर करायचा आहे. म्हणजेच अस्तित्वात असलेल्या फाईलपैकी एखादी फाईल उघडण्यासाठी आपण ओपन या ऑप्शनचा काय करतो, वापर करतो. फाईल म्हणतो, ओपन म्हणतो, नंतर लुक इन, नंतर लुक इन या समोर आपल्याला ज्या फोल्डर मधील फाईल उघडायची आहे ते फोल्डर काय करावं लागतं, सिलेक्ट करावं लागतं. काय करावं लागतं, सिलेक्ट करावं लागतं. लुक इन या समोर आपल्याला ज्या फोल्डर मधील फाईल उघडवायची आहे ते फोल्डर काय करावं लागतं, सिलेक्ट करायचं. त्या फोल्डर मधील सर्व फाईलची लिस्ट आपल्या समोर येते आणि त्यातील हवी असलेली फाईल आपण काय करायची आहे, क्लिक करायची आहे आणि ओपन बटन दाबायचं आहे. यानंतर पाहूया आपण क्लोज. आता क्लोज, क्लोज म्हणजे काय, बंद. उघडलेली किंवा सध्या काम करत असलेली फाईल आपल्याला बंद करायची असेल तर त्यावेळेस क्लोज या ऑप्शनचा वापर करतात. म्हणजे एखादी काम करत असलेली फाईल असेल, एखादी बंद असलेली फाईल असेल तर म्हणजे उघडलेली फाईल ती बंद करायची असेल तर त्यावेळेस आपण क्लोज या ऑप्शनचा वापर करतो. यानंतर पाहूयात पेज सेटअप. आता पेज सेटअप म्हणजे काय की आपल्याला नवीन फाईल मध्ये काम सुरुवात करण्यापूर्वी किंवा काम केल्यानंतर आपल्याला काय करायचे असते, सेटिंग करायचे असते की ते पान आपल्याला व्यवस्थित दिसावं. ते पान आपल्याला व्यवस्थित दिसावं, विचित्र दिसू नये, छान आखणी असावी अशा पद्धतीने आपण करत असतो. तर ते काय करणं असतं तर पेज सेटअप असतं. काय असतं,
पेज सेटअप असतं. या ऑप्शन मध्ये तुम्ही नवीन फाईल मध्ये काम सुरुवात करण्यापूर्वी प्रथम पानाची आपण काय करू शकतो, सर्वात प्रथम सेटिंग करावी लागते आणि ती सेटिंग पेज सेटअप हा ऑप्शन वापरून करतात. ती सेटिंग कशी करतात, पेज सेटअप हा ऑप्शन वापरून करतात. पेज सेटअप मध्ये तुम्ही मार्जिन बघा, पेज सेटअप मध्ये काय काय करू शकतो आपण. मार्जिन किती सोडायचं तुम्हाला तर सांगितलं की बाबा लेफ्ट साइड असेल, राईट साइड असेल, टॉप असेल, बॉटम असेल, आपल्याला किती साईडनी सुटली पाहिजे, पान कसं आकर्षक दिसेल ते आपण त्याच्यानुसार पाहतो. पेपर साईज कोणती घ्यायची, A4 घ्यायची, A3 घ्यायची, लिगल घ्यायची, कशा पद्धतीचं पेपर साईज पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर लेआउट मध्ये तुम्हाला पेज उभे पाहिजे की आडवं पाहिजे, म्हणजे पोर्ट्रेट पाहिजे का लँडस्केप पाहिजे, या दोन्ही पद्धतीचा म्हणजे वापर करून पेज सेटअप मध्ये आपण काय करू शकतो, वापर करू शकतो. म्हणजे पोर्ट्रेट असेल तर उभं, लँडस्केप पाहिजे नसेल तर आडवे पेज हवं आहे का, म्हणजे त्या पद्धतीने आपण पेज सेटअप करू शकतो, प्रिंट घेऊ शकतो. आता मार्जिन्स म्हणजे समास. त्यामुळे यामुळे काय होतं, पेजच्या उजव्या, डाव्या, वरच्या आणि खालच्या सर्व बाजूंना कोरी जागा सोडावयाची सेटिंग करता येते. आता बघा तुमच्याकडे पुस्तक आहे, हो की नाही, पुस्तकाच्या बघा साईडनी सगळ्या बाजूनी काय कोरी जागा आहे की नाही, मग ती कोरी जागा जी सोडलेली आहे तर ते मार्जिन सोडलेलं आहे. म्हणजे डाव्या बाजूला किती असावं, उजव्या बाजूला किती असावं, वरच्या बाजूला किती असावं, तसेच खालच्या बाजूला किती जागा असावी, या पद्धतीने ते एखाद्या पुस्तकाचं बघा मार्जिन केलेलं असतं. वही असेल, काहीही डाटा असेल तर ते मार्जिन स्वरूपात काय केलं जातं, कोरी जागा सोडवायची याची सेटिंग करता येते. आता नंतर पाहूयात टॉप. पानाच्या वरच्या समास किती पाहिजे हे टॉप मार्जिन येथे ठरवून येते. बरोबर, टॉप मार्जिन मध्ये म्हणजे पानाचा समास आहे, वरचा समास ती सगळ्यात वरती पासून आपल्याला सुरुवात पाहिजे की त्याच्यानंतर आपल्याला थोडस 2 लाईन सोडून असेल एवढी जागा सोडून आपल्याला पाहिजे, म्हणजे टॉपला आपल्याला किती समास पाहिजे हे त्याच्यावर आपण काय करू शकतो, टॉप मार्जिन निवडून करू शकतो. यानंतर आहे बॉटम. पानाच्या खालचा समास किती पाहिजे हे बॉटम मार्जिन येथून ठरवता येते. बघा पानाच्या खालचा समास जसं वरचं सोडायचं आहे तसंच बॉटमचा सुद्धा आपल्याला किती सोडायचा आहे समास, किती जागा सोडायची आहे, किती कोरी जागा आपल्याला ठेवणं आवश्यक वाटतं, त्या पद्धतीने आपल्याला किती समास पाहिजे हे बॉटम मार्जिन वरून आपण काय करू शकतो, सेट करू शकतो, ठरवता येते. आता पुढे लेफ्ट. पानाच्या डाव्या बाजूचा समास किती आहे हे लेफ्ट मार्जिन येथून ठरवता येते. पानाच्या डाव्या बाजूचा समास किती पाहिजे हे लेफ्ट मार्जिन वरून ठरवता येते. त्याचबरोबर राईट वरून पानाच्या उजव्या बाजूला समास किती पाहिजे हे राईट मार्जिन येथून ठरवता येते. लक्षात घ्यायचंय, टॉप, बॉटम, लेफ्ट अँड राईट या समासावरून आपल्याला टॉप, बॉटम असेल मार्जिन, लेफ्ट मार्जिन असेल, राईट मार्जिन असेल तर आपल्याला काय करता येतं, ठरवता येतं. त्याचबरोबर गटर बघूया. या ऍप्लिकेशनद्वारे बाइंडिंग साठी लेफ्ट मार्जिन व्यतिरिक्त काही अंतर सोडता येते, अशा अंतरास कुटर असे म्हणतात. लक्षात घ्यायचंय, हा कुटर म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं बाइंडिंग, आता जी प्रिंट काढणार आहोत, प्रिंट काढल्यानंतर जेव्हा डाव्या बाजूला किती जागा सोडलेली आहे, जेव्हा बाइंडिंग करू म्हणजे त्याला वरती पुठ्ठा लावू किंवा ते समासात म्हणजे पुस्तकामध्ये जेव्हा तयार करताना मग ते लिहिलेलं तर आतमध्ये जाणार नाही ना, हे पाहावं लागतं. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, गुटर या ऑप्शनचा वापर केला की बाइंडिंग मध्ये म्हणजे लेफ्ट मार्जिन जास्त सोडून बाबा ते शब्द तर त्याच्यामध्ये जाणार नाहीत ना हे पाहिलं जातं आणि लेफ्ट मार्जिन व्यतिरिक्त काही अंतर सोडता येतं, अशा अंतरास काय म्हणतात, गुटर असे म्हणतात. लक्षात घ्या. यानंतर पुढे पाहूयात पेपर साईज. आता पेपर साईज मध्ये काय काय असतं, A4 साईज असते, A4 साईज, लिगल, लेटर, एनव्हलप इत्यादी प्रकारच्या पेपर साईज असतात. MS वर्ड मध्ये उपलब्ध आहे, यातील पाहिजे ती साईज आपल्याला काय करता येते, निवडता येते. आता ओरिएंटेशन मधून काय करता येतं, तर कागदाची मांडणी उभी किंवा आडवी
दाखवता येते. म्हणजे पोर्ट्रेट पाहिजे ना आपल्याला की लँडस्केप पाहिजे, बरोबर. उभं रचना पाहिजे त्या पत्राची किंवा त्या लेटरची, की आडव्या पद्धतीने पाहिजे, हे पोर्ट्रेट आणि लँडस्केप द्वारे करता येते. यानंतर पाहूया प्रिंट रिव्ह्यू. म्हणजे आता सगळी सेटिंग केल्यानंतर, आता सगळे लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन, टॉप बॉटम सोडल्यानंतर आपल्याला लँडस्केप पाहिजे का पोर्ट्रेट पाहिल्यानंतर आपण प्रिंट रिव्ह्यू बघू शकतो. या कमांडने तुम्ही तयार केलेले डॉक्युमेंट प्रिंटिंग मध्ये कसं दिसू शकतं हे आपल्याला पाहता येतं, की प्रिंट केल्यावर ते कशा पद्धतीने दिसेल हे आपल्याला पाहण्यासाठी प्रिंट प्रिव्ह्यू हा ऑप्शन दिलेला असतो. लक्षात घ्या, प्रिंट प्रिव्ह्यू हा ऑप्शन दिलेला असतो. यानंतर आपण प्रिंट म्हणजे जेव्हा तुम्हाला फाईलची प्रिंट काढायची आहे तेव्हा ती फाईल ओपन करून कमांड वापरली जाते. तेव्हा ती फाईल ओपन करून काय केली जाते, कमांड वापरली जाते. आणि एक्झिस्ट शेवटी बघा या कमांडच्या साह्याने MS वर्ड मधून बाहेर पडता येते. परंतु चालू फाईल सेव्ह केलेली नसल्यास एक मेसेज येतो. बघा, चालू फाईल जर आपण सेव्ह केलेली नसल्यास एक मेसेज येतो, डू यू वॉन्ट टू सेव्ह द चेंजेस. तुम्हाला चेंजेस सेव्ह करायचे आहेत का चेंजेस, येस ऑर नो, हो की नाही. मग अशा वेळी बदल सेव्ह करायचे असल्यास एस बटन दाबायचे आणि बदल सेव्ह करायचे नसल्यास नो बटन दाबायचे. लक्षात येते, नो बटन दाबायचं. पुढे बघूया आपण. आता बघा, एडिट मेनू. आता एडिट मेनू म्हणजे काय तर अंडू, Ctrl+Z. या आधी केलेलं काम कॅन्सल करण्यासाठी या ऑप्शनचा वापर केला जातो, Ctrl+Z. आणि रिडू, Ctrl+Y. या आधी केलेले काम कॅन्सल करण्यासाठी हा ऑप्शन वापरतात. सेव्ह हा ऑप्शन वापरतात. जर आपल्याला फाईल अगोदर नाव दिलेलं असेल, त्या फाईल मध्ये जे बदल सेव्ह केले जातील तर त्या फाईलला नाव दिलेलं नसेल तर सेव्ह ॲजचा वापर करून त्या डायलॉग बॉक्स मध्ये समोर असेल त्या फाईलचे नाव टाईप करून आपण ओके बटन काय करायचं हे दाबायचं आहे. नंतर सेव्ह ॲज पाहिलं, सध्या चालू असलेल्या फाईल एकदा सेव्ह करायच्या असल्यास परत ते ऑप्शन आपण काय करतो, वापर करतो. आता पुढे पाहूया रिप्लेस. आता रिप्लेस म्हणजे काय तर या ऑप्शनच्या साह्याने फाइंड केलेल्या शब्दाऐवजी दुसरा शब्द बदलू शकतो आपण. लक्षात घ्यायचे. आता गो टू. आता गो टूचा काय होतो, आपण या ऑप्शनच्या साह्याने आपण डॉक्युमेंट मध्ये कोणत्याही पेजवर, लाईनवर, बघा कोणत्याही पेजवर, लाईनवर, टेबलवर, सेक्शन्स वर एकदम जाऊ शकतो. पेजवर जाऊ शकतो, लाईनवर जाऊ शकतो, टेबलवर जाऊ शकतो, सेक्शनवर आपण जाऊ शकतो गो टू या ऑप्शनने. लक्षात येते तुमच्या. यानंतर पाहूयात व्ह्यू मेनू. व्ह्यू मेनू मध्ये नॉर्मल या कमांडद्वारे फाईल मधील मजकूर हा नॉर्मल व्ह्यू मध्ये दिसू लागतो. कशामध्ये दिसू लागतो, नॉर्मल व्ह्यू मध्ये दिसू लागतो. जर हा ऑप्शन असेल तेव्हा टायपिंग आणि फॉर्मॅटिंगचे काम काय होतं, अधिक सोपे जाते. फक्त यामध्ये तुम्हाला पेज सेटिंग, रुलर लाईन वरून लेफ्ट राईट मार्जिन सेट करणे इत्यादी करता येणार नाही. आता वेब लेआउट व्ह्यू मध्ये काय करता येतं, या कमांडद्वारे वर्ड मधील एखादे डॉक्युमेंट वेब ब्राउझर मध्ये जसे दिसेल ते पाहिजे असल्यास या कमांडचा वापर करावा. यानंतर प्रिंट लेआउट या कमांडद्वारे तुम्ही चालू असलेली फाईल मधील मजकुराच्या पानाची स्थिती आहे ती अधिक अचूक कळू शकते. कारण प्रिंट लेआउट या कमांड मध्ये व्हर्टिकल असेल, हॉरिझॉन्टल असेल, या दोन्ही रुलर लाईन्स काय होत असतात, दिसत असतात. आता आउटलाईन व्ह्यू. आता आउटलाईन व्ह्यू मध्ये काय होतं की या कमांडद्वारे तुम्ही चालू फाईल मधील मजकुराची साधारणतः म्हणजे आउटलाईन ठरवता येते. जास्त लांबीचा मजकूर क्रमाने लावण्यासाठी या व्ह्यूचा उपयोग होत असतो.
सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. सर्वांनी अभ्यास करायचा आहे. जो शिकवलेला घटक आहे त्याची रिव्हिजन करायची आहे. थँक्यू.